नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. ओळीच्या काही ठळक घडामोडींकडे. शेतकऱ्यांच्या बेमुदत संपामुळे भाज्यांची आवक घटली. महागाईमुळे ठाणेकर त्रस्त. 100 फुटी ध्वजस्तंभाच्या कामात निविदा न मागवता कंत्राटदाराला थेट सुशोभीकरणाचं काम. आणि जेसीबी बाजूला घेण्याच्या वादातून झालेल्या हत्या प्रकरणी 9 जणांना अटक. आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बुधवारी मध्यरात्रीपासून राज्यव्यापी बेमुदत संपाची हाक देऊन कृषी उत्पादनांची विक्री करण्यास नकार दिल्यामुळे ठाणे शहरात भाज्यांच्या दरवाढीचं संकट घोंगावू लागलंय. पहिल्याच दिवशी भाजीपाल्याच्या पुरवठ्यावर 25% परिणाम झाल्याचं दिसून आलं. शेतकरी कमिटी आणि सरकार यांच्यात रात्री उशिरानं बैठक झाल्यामुळे अखेर शेतकऱ्यांचा संप मागे घेतला गेलाय. 70% मागण्या मान्य झाल्या आहेत, परंतु अद्यापही भाजी मार्केटमध्ये तुरळक प्रमाणात फळभाज्या आल्या, तर दुसरीकडे पालेभाज्या या साठा करून ठेवल्या असल्यामुळे त्याही 1.5 पटीनं महाग जात आहेत. राज्यातून म्हणजे कर्नाटक आणि गुजरातवरून भेंडी, वाटाणा, कोबी, फ्लॉवर, आलं आणि मिरची तुरळक प्रमाणात भाजी मार्केटमध्ये आल्या आहेत. जर संप 100% भेटला तर बाकीच्या मालाची आवक ही मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता मार्केटमधील व्यापाऱ्यांची आहे. तर मात्र ग्राहकांच्या हाती अजूनही महाग भाज्या साथी लागत आहेत आणि दुधामध्ये देखील 40% कपात जाणवत असली तरी दूध ग्राहकांना मिळत आहे. जांभळी नाका, गावदेवी आणि अन्य भागातील भाजी विक्रेत्यांकडे कमी माल आल्याचं सांगण्यात आलं, तर उद्यापासून आवक पूर्णपणे बंद होणार असल्यामुळे भाज्यांचे भाव अजून वाढण्याची शक्यता आहे. ठाणे शहराला भाजीपाला पुरवणाऱ्या शेतकऱ्यांनी बुधवारी मध्यरात्रीपासून शेतमालाचे ट्रक शहरांकडे पाठवण्यास नकार दिला असून त्यामुळे शहरांकडे येणारी आवक पूर्णपणे बंद झाली आहे. शेतमाल घेऊन येणारा ट्रक आणि टेम्पोची नासधूस होण्याची शक्यता तसंच नुकसान लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी बुधवारी मध्यरात्रीनंतर भाजीपाला पाठवण्यास नकार दिलाय. पहिल्या दिवशी शहरातील मंडयांमधील व्यवहार चालू होते. अनेक व्यापाऱ्यांनी चांगला माल आल्याचं सांगितलं, तर किरकोळ व्यापाऱ्यांनीही गुरुवारी मोठी खरेदी करून साठवणूक करण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारपासून आंदोलन पेटल्यास मालाची आवक घटून किमती वाढण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली होती. आवक कमी झाल्यामुळे शहरात भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झालाय. या शेतमालाची साठेबाजी करून विक्री केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शुक्रवारपासून शहरात भाववाढ होण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. याच्यामध्ये फक्त जो पश्चिम महाराष्ट्रामधून पश्चिम महाराष्ट्रावरील टोटल मुंबई म्हणजे जे आपले शहरवासी आहे संपूर्ण त्याच्यावरती अवलंबून आहेत. तिकडनं येणारा जो भाजीपाला आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई शहरामध्ये विकला जातो आणि जर परराज्यातून जो माल येतो हा काही प्रमाणात आज आलेला असला तरी पण तेवढीशी पूर्ण शहरवासियांना त्याची पूर्तता होणार नाही आहे. आणि जर आज संप पूर्णतः 100% जर मिटला असेल तर नक्कीच उद्या याची आवक वाढेल आणि संपूर्ण शहरवासीयांना दिलासा मिळेल. यातूनच एवढं सांगू शकतो. भाजी अजूनही खूप महाग आहे आणि हवी त्या प्रमाणात भाजी मार्केटमध्ये अजूनही आलेली नाही आहे. म्हणजे जे नेहमी मी घेते विकली भाज्या त्या खूप कमी प्रमाणात आज आलेल्या दिसल्या. मिळाल्याच नाही आणि ज्या मिळाल्या त्या खूप कॉस्टली होत्या, पण भाजी मूलभूत गरज असल्यामुळे घ्यावीच लागली. एरवी मी भेंडी वगैरे घेत असते ती 10 रुपये 12 रुपये पाव घेत असते. आज मी 20 रुपये पावणे भेंडी घेतली, 40 रुपयाची अर्धा किलो घेतली. म्हणजे ऑलमोस्ट डबल किमती आज पे केलेल्या आहेत. पालेभाज्या नाहीच आहेत. फक्त एक कोथिंबिरीची जुडी पाहिली ती मी गेल्या आठवड्यामध्ये जेव्हा घेतली होती तेव्हा मी 30 रुपयाला जुडी घेतली होती. सिन्स उन्हाळा सुरू झालाय तर थोड्या महाग आहेत, पण आता तर मी आज 100 रुपयाला एक जुडी पाहिली आणि नाही घेतली. मग आपण जशी घेऊ तसं कुठे कुठे ताजी असते, जरा जास्त भाव असतो. कुठे थोडीशी 2-3 दिवसाची असते, थोडी सुकलेली कमी भाव असतो. जसं आपल्यावर आपण डिपेंड करतो. पण तरी आता वाटाणे महाग झाले, पहिले एकदम हे होते. लिंबू थोडे महाग झाले, टमाटे स्वस्त आहेत, कांदे बटाटे तेज आहेत समजा. हो बिलकुल, शेतकऱ्यांना दिलासा पहिले मिळायला पाहिजे, त्यासाठी आम्ही बिलकुल झटू. शेतकऱ्यांना दिलासा मिळाला तर आम्ही खुश.
ठाणे शहराच्या सांस्कृतिक आणि राष्ट्राभिमानी परंपरेत भर पडावी यासाठी पालिका प्रशासनानं गोल्डन डे जंक्शन येथे उभारलेल्या 100 फुटी राष्ट्रीय ध्वजस्तंभ परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामाची निविदा न काढता संबंधित कंत्राट परस्पर एका कंत्राटदाराला दिल्याचं उघड झालंय. सुमारे 25 लाख रुपयांच्या या कामासाठी निविदा प्रक्रिया राबवल्यास अनुभवी ठेकेदार मिळणार नाहीत, तसंच मुदतीत काम पूर्ण होण्याची शक्यता नाही अशी कारणं देत पालिकेच्या अभियांत्रिकी विभागानं हे कंत्राट एका अनुभवी ठेकेदाराला बहाल केलंय. महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार हे काम विना निविदा बहाल करण्यात आल्याचा दावा अभियांत्रिकी विभागामार्फत केला जात असला तरी यासंबंधीच्या कामाची पूर्वकल्पना पालिकेस नव्हती का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आग्रहापुढे मान तुकवत सर्वसाधारण सभेत हे प्रकरण मंजूर होण्यापूर्वीच संबंधित ठेकेदारानं कामास सुरुवात केल्याची चर्चा आहे. महापालिका अधिनियमातील अनुसूचीतील ड प्रकरण 5(2) मधील नियमानुसार अतिशय आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी कोणत्याही निविदेशिवाय एखादा ठेका देण्याचे पूर्ण अधिकार आयुक्तांना आहेत. असं प्रकरण माहितीसाठी स्थायी समिती तसंच सर्वसाधारण सभेपुढे सादर केले जावे अशी या अधिनियमात तरतूद आहे. त्यानुसार नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत हे प्रकरण मंजुरीसाठी ठेवताच चर्चेविना त्याला मान्यता देण्यात आली आहे. घराच्या समोर उभी असलेली जेसीबी बाजूला घेण्याच्या वादातून तसंच 2 दिवसापूर्वी झाडं तोडण्यावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून डोंबिवली आयरे गावात राहणाऱ्या विक्रांत उर्फ वाळुकेणी या तरुणाची 30 मे रोजी दुपारी गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आणि इतर 8 आरोपींना अटक केली आहे. डोंबिवली आयरे गावात तरुणाच्या हत्येमागच्या आरोपींना ठाण्याच्या गुन्हे शाखेतर्फे मुख्य आरोपी आणि इतर 8 आरोपींच्या पोलिसांनी मुसके आवळले आहेत. हे आरोपी गोवा इथे पळून जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यामुळे गुन्हे शाखेनं सापळा रचून तळोजा रोड येथून या आरोपींना जेरबंद केलं. डोंबिवली घरासमोर उभ्या असलेल्या जेसीबी वरून तसंच झाडे तोडण्यावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून हा वाद उफाळला असला तरी ही हत्या जमिनीच्याच वादातून झाली असल्याची बाब पोलीस तपासात पुढे आली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार श्रीराम केशव भगत याच्यासह विक्रांतवर गोळी झाडणारा मंगेश बाळाराम भगत याला गुन्हे शाखेच्या सोनसाखळे चोरी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक वायस चव्हाण आणि त्यांच्या पथकानं अटक केली आहे. तसंच या हत्याकांडातील ओंकार श्रीराम भगत, शुभम श्रीराम भगत, पंकज हरिश्चंद्र म्हात्रे, प्रदीप मनोहर नायडू, संजय प्रकाश तुळवे, प्रशांत दिलीप पवार, शशिकांत उर्फ शशी कुळे यांच्या देखील मुसके आवळण्यात आले. अटकेतील हे सर्व आरोपी घटनेनंतर फरार झाले होते. मात्र हे आरोपी ज्या इनोव्हा कारमधून फरार झाले होते त्या कारच्या क्रमांकावरून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला होता. दरम्यान ही इनोव्हा कार गोव्याच्या दिशेनं जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या कारला खारघर तळोजा रोड इथे सापळा लावून पकडलं आणि त्यातून सर्व आरोपींना अटक केली. या प्रकरणी अजून 4 आरोपी फरार असून त्यात काही महिलांचा देखील सहभाग असल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी दिली. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत, पण चेकबुक नाही. चिंग्याची कारणं थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बरं का. पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बास, कारणं संपली. अरे पण उठा, फोन कर, ट्रान्झॅक्ट. ट्रान्झॅक्ट? तुला पण माहितीये ट्रान्झॅक्ट? Transact, zap, transact, app. Transact, app. महापालिका
महापालिका कार्यक्षेत्रात येत असलेल्या मध्य रेल्वे लाईनवरील पारसिक बोगद्याच्या दोन्ही बाजूस तातडीनं उपाययोजना करण्याचे आदेश महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिले. ठाणे रेल्वे प्रवासी संघाबरोबर झालेल्या बैठकीमध्ये प्रशासनास त्यांनी हे आदेश दिलेत. पारसिक बोगद्यावरील विविध समस्यांबाबत ठाणे पारसिक रेल्वे संघटनेबरोबर महापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला ठाणे रेल्वे प्रवासी संघाचे पदाधिकारी नंदकुमार देशमुख, लता अरगडे, सुधाकर बतमराव, अभिजित दुरत, वंदना सोनावणे, सुमती गायकवाड, वंदना महिले, सुवर्ण रूपवते, नेहा सोबंदी, दीपाली घोगरे आणि वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हदेकर उपस्थित होते. मागील वर्षी पारसिक बोगद्यावरील संरक्षण भिंत कोसळली होती. या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी महापौरांनी यापूर्वी प्रशासनाला कळवले. तथापि ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेनं दिलेल्या निवेदनानुसार महापौर यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये संबंधितांशी चर्चा करून मुंबऱ्याच्या बाजूस संरक्षण भिंतीचं चालू असलेलं काम त्वरित पूर्ण करणं, कळवा बाजूस असलेला कचरा हटवणं, मोडकळीस आलेले शौचालय पर्याय व्यवस्था करून शौचालय निष्कासित करणं, नागरिकांमध्ये जनजागृती करणं इत्यादी कामं करण्याबाबत महापौरांनी सूचना दिल्या. तर भविष्यात कोणतीही दुर्घटना घडून रेल्वे प्रवाशांबरोबर येथील नागरिकांच्या देखील जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी येथील नागरिकांचं पुनर्वसन करणं, सुरक्षिततेच्या दृष्टीनं उपाययोजना करणं इत्यादी बाबत निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व खासदार, आमदार, पालिका प्रशासन, रेल्वे प्रशासन, वन विभाग, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि रेल्वे प्रवासी संघटना यांची संयुक्तिक बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असंही महापौरांनी नमूद केलंय. पारसिक बोगदा परिसरात राहत असलेल्या नागरिकांनी कचरा रेल्वे बोगद्यात टाकू नये. महापालिका आणि रेल्वे प्रशासनाच्या वतीनं करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि सूचनांचं पालन करून सहकार्य करावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं. निवेदनाची तातडीनं दखल घेऊन महत्त्वपूर्ण आणि गंभीर विषयासंदर्भात बैठक बोलावली, याबद्दल ठाणे रेल्वे प्रवासी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी महापौरांचे आभार मानले. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक, आदर्शनगर समोर, कोलवाड रोड, ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9775033326. आमचा ईमेल आयडी awazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास युट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.